सोलापूर अक्कलकोट रोडवरील वळसंग हद्दीत प्रगती इन्फ्राच्या नावाने विनापरवाना डांबर खडी प्लांट सुरू आहे। या प्लांटवर कालबाह्य झालेली मशिनरी वापरण्यात येत असल्याने या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे। होणाऱ्या धुळीच्या प्रदूषणामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे मोठे नुकसान होत आहे। त्यामुळे हा बेकायदा सुरू असलेला प्लांट बंद करण्याची मागणी शेतकरी आणि हॉटेल व्यावसायिकांमधून होत आहे। मागील 2 वर्षांपासून वळसंग गावापासून 1.5 किलोमीटरवर हायवे टचला प्रगती इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड म्हणून डांबर आणि खडी प्लांट सुरू आहे। या प्लांटसाठी कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही। एवढा मोठा प्लांट सुरू असताना प्रदूषण महामंडळ आणि महसूल प्रशासन का गप्प आहे? हा प्लांटसाठी वापरण्यात येणारी जमीन ही एका राजकीय पुढाऱ्याची असल्याने आणि चालक हा पुणे येथील देशमुख म्हणून नामांकित उद्योजक असल्याने यावर कारवाई होत नसल्याचं बोललं जातंय। या प्लांटमधून निघणारा धुराळा आजूबाजूच्या शेतामध्ये पिकांवर बसत असल्याने शेती पिकाचे मोठे नुकसान होत आहे। मागील 2 वर्षांपासून परिसरातील शेतकऱ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे। त्यामुळे भविष्यात आत्महत्येसारखी वेळ शेतकऱ्यांवर येईल असा संताप यावेळी बोलताना शेतकऱ्यांनी व्यक्त केला। प्रगती इन्फ्राच्या बाजूला असलेले वळसंगवाडा या नामांकित हॉटेलला देखील या धुळीचा त्रास होत आहे। कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करून स्वामी भक्तांसाठी हायवेवर हे हॉटेल उभे करण्यात आले आहे। लाखो रुपयांचा महसूल या हॉटेलच्या माध्यमातून आम्ही शासनाला भरतो। या माध्यमातून शेकडो कुटुंबाला रोजगार उपलब्ध झाला आहे। मात्र मागील काही कालावधीपासून या प्लांटच्या धुळीमुळे हॉटेल व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे। तात्काळ शासनाने या प्लांटवर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करावे लागेल असा इशारा हॉटेल व्यावसायिक सुनील बाबानगरे यांनी दिला आहे। की हे डांबर प्लांट आणि RMC प्लांट झाल्यामुळे आपलं वळसंगवाडा हॉटेलला खूप त्रास होतो आहे। धुळीची कण आणि डांबराची कण अक्षरशः ताटामध्ये येऊन पडतात। आमच्याकडे वळसंगवाडा मुंबईपासून जे अक्कलकोटला स्वामी समर्थ गाणगापूरला येतात भाविक, त्या लोकांसाठी वळसंगवाडा हा एक चवदार हॉटेल आहे। त्यामुळे लोकांची आवडीनिवडीप्रमाणे आम्ही जेवण वगैरे देतो। परंतु माझा हॉटेलला तर त्रास आहेतच, परंतु ग्राहकांना ह्याचा घशाचा त्रास किंवा असं ते प्लांट चालू झालं की पूर्ण धुळीचं कण आपल्या हॉटेलवर येऊ लागले। त्यामुळे मला एकच सांगायचं आहे की प्रशासनाने आणि सरकारने ह्याची दखल घेऊन तात्काळ हे बंद करावे, ही माझं हॉटेल आणि माझं हॉटेलचे जे काही आहे त्यांच्या वतीने मी विनंती करतो। दुसरी म्हणजे आजूबाजूचे जे शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांसुद्धा भयानक त्रास ह्या डांबर प्लांट आणि RMC प्लांटमध्ये होऊ लागले। कारण काय होते, जवळपास 1-1.5 किलोमीटर त्याचा धुराळा आणि डांबरचे कणे विहिरीमध्ये म्हणा किंवा पिकावर म्हणा असं पडू लागलेत। त्यामुळे